गुड इव्हनिंग सगळ्यांना. आणि मी पाहू शकता इथे मी आता इव्हनिंग वॉकला निघाली आहे. संध्याकाळचे 5:30 झालेत आणि तरी पुष्कळ ऊन आहे. सोसायटीमध्ये पण भरपूर ऊन आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे आपण बघू व्ह्यू किती छान आहे ते. हे बघा, छान हिली एरिया आहे, मस्त माउंटन्स दिसत आहेत भरपूर आणि खूप निसर्गरम्य असा परिसर आहे. तुम्हाला मी पुढे दाखवीनच नक्की. आणि युजली मी संध्याकाळी वॉकिंग करत असते, कारण ते हेल्थसाठी चांगलं असतं. दिवसभर तर कामात वेळ मिळत नाही अजिबात, तर युजली मी प्रिफर करते थोडंसं एक्सरसाइज जमते थोडीफार, पण वॉकिंग हे मी रेग्युलर बेसिसवर करत असते. त्याच्याने खूप सारे बेनिफिट्स होतात ॲक्च्युली बॉडीला. हवा इथे आहे, मे बी माझ्या आवाजात तुम्हाला हे जाणवत असेल, खूप खूप हवा आहे. आणि आपण इथला आता एरिया बघू, जो मी तुम्हाला सकाळीच्या व्लॉगला म्हटलं होतं. गार्डन एरिया आहे, छान व्ह्यू असा आहे इथे. ह्या टोटल बिल्डिंग्स आहेत सगळीकडे. तर युजली मी इथल्या आमच्या सोसायटीतल्या कमीत कमी 2 ते 3 राऊंड्स घेते. 3 राऊंड्स तरी मी चालते आणि त्याच्याने मला फार फरक जाणवतो आहे पुष्कळ असा. मला नक्की कमेंटमध्ये टाका की तुम्ही एक्सरसाइज कसे करता, रेग्युलर बेसिसवर तुम्ही काय करता ते. सो ॲज यू कॅन सी हिअर शांत असा परिसर आहे अगदी. अजून खूप लोक बाहेर पडले नाही आहेत. संध्याकाळच्या वेळेस खूप वर्दळ असते, खूप जण गार्डनमध्ये लहान मुलं खेळत असतात. आणि आपण हे आता बॅकयार्डला बघू, मागच्या बाजूला कसा व्ह्यू आहे. तर बघा इथे अगदी निसर्गरम्य आहे, डोंगर आहे आणि तिथेच लगेच त्या बिल्डिंग्स आहेत. असा छान असा परिसर आहे. डोंगर पण खूप दिसत आहेत तुम्हाला. फुलांचं खेळताना आवाज पण ऐकू येत असतील तुम्हाला इथे. सो दिस इज माय डेली रुटीन विच आय गो थ्रू. हा बॅकयार्ड आहे. लवकरच मी तुम्हाला पाण्याच्या तिथला पण व्ह्यू दाखवते. सो तुम्ही पाहू शकता हा बॅकयार्ड आहे. पुष्कळ असे डोंगर आहे तिथे. आणि मी तुम्हाला इथे पाण्याचा परिसर दाखवेन आता कसा आहे तो. सुंदर असं तळ आहे इथे, खूप मोठं, तुम्ही पाहू शकता. 1-2 मिनिटं थांबून आपण व्ह्यू बघू इथला. खूप छान असं तळ आहे, मोठं आहे आणि त्याला लागूनच डोंगर आहेत आणि इथे छान अशा बिल्डिंग्स आहेत. खूपच सुंदर व्ह्यू आहे हा. सध्याच्या वेळेस आता पावसाळ्यात तर खूप छान वाटणार आहे इथे. आणि इथे बघा डायरेक्ट तुम्हाला इथे आता डोंगर दिसते आणि डोंगराला लागूनच हा इथे तळ आहे. येस, सो आता मी लवकरच माझं वॉकिंग कंप्लीट करणार आहे. अशा 2 राऊंड्स तरी 2 ते 3 राऊंड मी मारते रोज. तर या पद्धतीने वॉकिंग होणार आहे, रोज आपलं बोलणंही होणार आहे. वॉकिंग नंतर आपण रोज असंच माझं आहे रुटीन, मी एक चहा नक्की घेते. वॉकिंग नंतर एक 5:30-6ला चहा घेऊ. टिल देन बाय बाय.